चला, लास्ट लेक्चर मध्ये आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन काय असतं ते आपण स्टडी केलं होतं, बरोबर आहे. आपण बघितली होती स्ट्रेसची आणि स्ट्रेनची डेफिनेशन. आता त्याच्यामध्ये आपण त्याचा एक फॉर्म्युला बघितला होता की स्ट्रेस सिग्मा या लेटरनं डिनोट करायचा. त्याचं डेफिनेशन होती द रेशो ऑफ इंटरनल रेजिस्टिंग फोर्स टू द क्रॉस सेक्शनल एरिया. इथे इंटरनल रेजिस्टिंग फोर्स एक्सटर्नल फोर्सच्या इक्वल असतो आणि डिवाइड बाय एरिया, असा त्याचा फॉर्म्युला होता. सिग्मा इज इक्वल टू पी डिवायडेड बाय ए, बरोबर. सिग्मा इज इक्वल टू पी डिवाइड बाय ए. याचं युनिट होतं न्यूटन पर एम एम स्क्वेअर. युनिट होतं त्याचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर, बरोबर. ही कशाची डेफिनेशन होती? स्ट्रेसची. हा होता स्ट्रेस. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आला होता स्ट्रेनचा. सेकंड आपण बघितलं होतं स्ट्रेन म्हणजे काय, बरोबर आहे. तर स्ट्रेन या प्रॉपर्टीला आपण ई या लेटरनं डिनोट केलं होतं. स्मॉल ई याला आपण म्हटलं होतं स्ट्रेन. हे होतं चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, बरोबर. जे काही लेंथ मध्ये चेंज होणार डिवायडेड बाय त्याची ओरिजिनल व्हॅल्यू. चालतंय. असे दोन फॉर्म्युले होते. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला क्वेश्चन मध्ये सर्क्युलर सेक्शन दिलेलं असेल, आपण असं लक्ष ठेवलं होतं की जर सर्क्युलर सेक्शन असेल तर एरिया असणार पाय बाय 4 डी चा स्क्वेअर. आणि दुसरा असतो आपला रेक्टँग्युलर सेक्शन. रेक्टँगलचा एरिया आपण शिकलो होतो मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये भरपूर वेळेस बघितलं, बी इंटू डी. असे दोन टाईपचे एरिया आपण इथे यूज करू शकतो. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन मध्ये सर्क्युलर सेक्शन दिलं, इथं डायमीटर दिलेला असेल, मग एरिया काढायचा. एरिया इथं पुट केलं की आपल्याला स्ट्रेस भेटणार. रेक्टँगल जर दिलेला असेल तर असं देणार बी इंटू डी. अशा दोन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या असतील. क्लिअर आहे? इथपर्यंत झालं होतं. याचं आपण न्यूमेरिकल पण बघितलं होतं. चालतंय. काही क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी सुद्धा दिलेले होते. चालतंय. चला आता एक क्वेश्चन बघू अजून. Calculate stress developed in 2 centimeter diameter 2 centimeter diameter bar under force of 120 kilonewton. अंडर अ फोर्स ऑफ 120 किलोन्यूटन. बघा काय म्हटलेलं आहे, अंडर अ फोर्स ऑफ 120 किलोन्यूटन. बघा सिंपल क्वेश्चन आहे एकदम, 2 मार्कासाठी विचारला गेलेला. काय म्हटलंय बघा, कॅल्क्युलेट स्ट्रेस. काय फाइंड करायचं आपल्याला? स्ट्रेस फाइंड करायचं. सगळ्यात पहिले आपण इथं साईडला गिवन डेटा लिहित असतो. बघा गिवन मध्ये काय फाइंड करायचं आपल्याला? स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे सिग्मा. यो आपल्याला फाइंड करायचं म्हणून इथं लावला क्वेश्चन मार्क. डेव्हलप इन 2 सेंटीमीटर डायमीटर. 2 सेंटीमीटरचा डायामीटर आहे. डायामीटरला आपण डी लेटरनं डिनोट करतो. 2 सेंटीमीटर. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण कोणते युनिट वापरणार आहे? एम एम, बरोबर, मिलीमीटर. आणि फोर्स साठी फक्त न्यूटन. हे सेंटीमीटर मध्ये आहे. तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 एम एम असतं. म्हणजे याला आपण 10 ने मल्टिप्लाय करू तेव्हा येणार 20 एम एम. बघा ही जी व्हॅल्यू होती सेंटीमीटर मध्ये होती. 2 सेंटीमीटर म्हणजे किती एम एम? 20 एम एम चा आपला डायमीटर आहे. आणि फोर्स लोडची व्हॅल्यू दिलेली आपल्याला पी ची. बघा अंडर अ फोर्स ऑफ 120 किलो न्यूटन. 120 किलो न्यूटन दिलेलं आहे. याला आपण असं लिहिणार 120 इंटू 10 टू दी पॉवर 3 न्यूटन. क्लिअर सर्वांना? किलो शब्द आला बघा इथं. किलो म्हणजे किती? 10 टू दी पॉवर 3 न्यूटन. लास्ट लेक्चर मध्ये एकदम स्लोली सांगितलं होते. चालन. आता थोडस आपण फास्ट मूव्ह करणार. किलो दिसलं 10⁻³ लिहून टाकणार तिथं. सेंटीमीटर मध्ये आलं 10 ने मल्टिप्लाय करा, एम एम होऊन जाणार. मग आपल्याला सगळ्यात पहिले एरिया काढता येईल. पाय बाय 4 डी स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला होता. मग इथं व्हॅल्यू आपण पुट करू. पाय बाय 4 इंटू 20 चा स्क्वेअर, बरोबर. याच्यावरून आपल्याला एरिया भेटून जाईल. चालतंय. याच्यावरून काय भेटणार आपल्याला? एरिया. किती येतो एरिया याचा?
314.15 314.15 mm². हा आला आपला एरिया mm² मध्ये. आणि दुसरा पॉइंट असतो आपला स्ट्रेसचा सिग्मा लोड डिवायडेड बाय एरिया. पी ची व्हॅल्यू किती आहे बघा 120 इंटू 10⁻³ गेलेलं 120 इंटू 10⁻³ आणि एरिया 314.15. बरोबर, एरिया किती आहे 314.15 15. 381.98 न्यूटन पर mm². चला काय व्हॅल्यू आली आपली 381.98 न्यूटन पर mm². 381.98 न्यूटन पर mm². चला आलंय, करेक्ट आहे सर्वांचं, बरोबर, करेक्ट. चला एकदम सिंपल पॉइंट होता बघा. त्या दिवशी तरी आपण स्ट्रेन सुद्धा फाइंड केलं होतं. डेल्टा एल आणि एल आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं. तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डायरेक्ट सगळं काही दिलेलं आहे. फक्त आपल्याला त्याचं स्ट्रेस फाइंड करायला सांगितलं होतं. चला झालंय, बरोबर, 381.98 381.98 न्यूटन पर mm². करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट सेफ axial load in tension. Safe axial load in tension for a steel bar of cross section म्हणजे एरिया असतो बरं. ऑफ क्रॉस सेक्शन 75 mm बाय 12 mm. बघा रेक्टँगल सारखं दिलेलं आहे 75 mm बाय 12 mm. इफ allowable maximum stress is 155 megapascal. 155 megapascal असं आपल्याला क्वेश्चन एक दिलेला आहे. चला सर्वात पहिले क्वेश्चन लिहून घ्या. कॅल्क्युलेट सेफ ॲक्सियल लोड इन टेन्शन फॉर अ स्टील बार ऑफ क्रॉस सेक्शन 75 mm बाय 12 mm. आता सर्कल नाहीये तर काय, आता रेक्टँगल दिलेला आहे. चालतंय बघा. आपल्याला म्हटलं कॅल्क्युलेट सेफ ॲक्सियल लोड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. क्वेश्चन मध्ये जेव्हा आपण गिवन लिहिणार तिथं लोड आपल्याला फाइंड करायचं आहे. लोड म्हणजेच कोण, पी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. बरोबर आहे. हे जे वाक्य एवढं कॅल्क्युलेट सेफ ॲक्सियल लोड इन टेन्शन, लोड म्हणजे कोण, पी, फोर्स जो होता तो आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे पी ची व्हॅल्यू, एवढ्या पहिल्या वाक्याचं मिनिंग काय की पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. समजलं इथपर्यंत? बघा दरवेळेस फोर्सने म्हणणार, कधी कधी लोड हा शब्द पण येऊ शकतो. तर लोड म्हणलं किंवा फोर्स म्हटला किंवा पुल पुश असे शब्द दिले, त्या सगळ्याचं मिनिंग एकच आहे, पी ची व्हॅल्यू. बरोबर, पी आपल्याला फाइंड करायचं आहे. स्टील बार ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे हा एरिया दिलेला डायरेक्ट 75 गुणिले 12 हा काय त्याचा एरिया. रेक्टँगल आहे तो. जेव्हा पण आपण रेक्टँगल बघतो तर बी गुणिले डी या फॉर्मेट मध्ये जे काही दिलेलं राहील म्हणजे 2 अंकांचा गुणाकार, 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन. जेव्हा पण तुम्हाला असं 10 मल्टिप्लाइड बाय 20, 20 बाय 30, 70 बाय 100 असं जेव्हा पण 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन देणार तो नेहमी आपला काय असणार, रेक्टँग्युलर सेक्शन असणार. म्हणजे बी इंटू डी, तो डायरेक्ट काय दिलेला आहे आपल्याला, एरिया दिलेला आहे. किंवा क्रॉस सेक्शन या शब्दाचा अर्थ काय सांगितलं तुम्हाला, एरिया. क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला दिलेला आहे 75 गुणिले 12. बघू आपण किती येतो यो. 75 गुणिले 12 केलं की डायरेक्ट आपल्याला एरिया तिथं गिवन आहे. बघा म्हणताय
900 mm स्क्वेअर, बरोबर आहे, करेक्ट. 900 mm स्क्वेअर हा आपला एरिया आहे. 900 mm स्क्वेअर, समजलं का पॉइंट? बघा, मागच्या प्रॉब्लेम मध्ये सर्कल होता तर डायमीटर दिला, या प्रॉब्लेम मध्ये रेक्टँग्युलर सेक्शन दिलं, सर्कल दिलेला नाही. सर्क्युलर सेक्शन नाही आहे. सेक्शन कोणतं आहे आपलं? असं रेक्टँग्युलर सेक्शन आहे बघा. सेक्शन कोणतं आहे आपला? रेक्टँग्युलर सेक्शन दिलेला आहे. चालतंय, कोणतं सेक्शन दिलेलं आहे आपल्याला? रेक्टँग्युलर सेक्शन. आणि हा एरिया आहे बघा, हा एरिया आपला 75/12 mm चा. चालतं, तर एरिया आपल्याला दिलेला आहे. पुढं म्हटलं बघा, अलोएबल स्ट्रेस. काय म्हटलं इथं? अलोएबल मॅक्झिमम स्ट्रेस इज 155 मेगापास्कल. स्ट्रेस दिलेलं आहे बघा, डायरेक्ट एवढं वाक्य वाचा, स्ट्रेस इज 155 मेगापास्कल. म्हणजे स्ट्रेस हा 155 घ्या. स्ट्रेस म्हणजे सिग्माची व्हॅल्यू 155 मेगा पास्कल MPa. आता याचं आपण हे मेगा पास्कल वगैरे आपण जेव्हा युनिट कन्वर्जन बघूया चालतं, त्यावेळेस आपण पुन्हा डिटेल मध्ये बघू. पण आता सध्यासाठी डायरेक्ट लक्षात ठेवा की मेगा पास्कल म्हणजेच न्यूटन पर MM स्क्वेअर. मेगा पास्कल म्हणजेच कोण? न्यूटन पर MM स्क्वेअर. हे लक्षात ठेवा सध्यासाठी. आपण हे डिटेल मध्ये बघणार आहे, कारण की तुम्हाला पहिले युनिट कन्वर्जन शिकवावं लागेल. त्याच्यामध्येही आपण सगळं घेणार आहे की मेगा पास्कल, पास्कल काय आहे, त्याचं न्यूटन पर MM स्क्वेअर कसं झालं. तर डायरेक्ट लक्षात ठेवा, मेगा पास्कल म्हणजेच न्यूटन पर MM स्क्वेअर. चालतंय, काहीच करायचं नाही. जी व्हॅल्यू मेगा पास्कल मध्ये तीच व्हॅल्यू न्यूटन पर MM स्क्वेअर. म्हणजे मेगा पास्कलचा अर्थ न्यूटन पर MM स्क्वेअर असतो. आता इथं स्ट्रेस दिला, एरिया माहितीये, लोड आपल्याला काढायचंय. मग आपल्याकडे स्ट्रेस दिलेला आहे, तर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? P डिवाइड बाय एरिया, बरोबर. P डिवाइड बाय ए, हा ए इकडे जाणार मल्टिप्लाय मध्ये, बरोबर. तर आपल्याला P भेटून जाईल. सिग्मा मल्टिप्लाइड बाय एरिया करा, 155 गुणिले 900. इथून आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटन? P ची व्हॅल्यू भेटणार. समजला प्रॉब्लेम? स्ट्रेस दिलेला आहे, एरिया माहितीये. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं बघा, जर P काढायचं असेल तर स्ट्रेस आणि एरियाचं मल्टिप्लिकेशन होणार, बरोबर. 139.5 इंटू 10⁻³ बरोबर आहे. 139.5 इंटू 10⁻³ न्यूटन. चला, कशामध्ये येतो? न्यूटन. लोडचं युनिट काय असतं? फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. चालतं, फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. चला, बरोबर, करेक्ट आलंय सर्वांना, बरोबर. चला, एक थोडासा वेगळा क्वेश्चन आपण इथे बघूया. क्वेश्चन घेण्याच्या अगोदर पहिले तुम्हाला एक पॉइंट सांगतो, तो लिहून घ्या. हेच फॉर्म्युला बघायचा आपल्याला, सेम फॉर्म्युला, फक्त थोडासा चेंज करायचंय. आतापर्यंत बघा आपण काय काय शिकलो, की आपल्याला जर क्वेश्चन मध्ये डायमीटर दिलेला असेल तर आपण काय काढतो? एरिया काढतो, बरोबर. π/4d², यो फॉर्म्युला वापरून असं शिकलो, असं पाठ केलेलं आपण त्या दिवशी सांगितलं तर असं पाठ करायचं. जर क्वेश्चन मध्ये डायमीटर दिला तर आपण त्याच्यावरून एरिया फाइंड आउट करतो π/4d² या फॉर्म्युल्याने, बरोबर. मग आपल्याला इथून एरिया भेटतो आणि स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया, लोड डिवाइड बाय एरिया. या फॉर्म्युल्याने P दिला असेल तर सिग्मा भेटतो, आणि आता आपण बघितलं सिग्मा दिला असेल तर P भेटतो. असं आपण गेलो होतो. पण जर कधी क्वेश्चन मध्ये डायमीटर दिलाच नाही, पण सेक्शन तर सर्क्युलरच आहे, क्वेश्चन मध्ये डायमीटर दिलाच नाही आणि आपल्याला डायमीटर फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आपल्याला? तो डायमीटरच फाइंड करायचा आहे. तर हे लक्षात ठेवा की क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्ट्रेस दिला जाणार आणि लोड दिला जाणार, या दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या असणार. काय म्हणालो मी? जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये उलट जायचंय, आपण असं सरळ आलो बघा, डायमीटर दिलता, एरिया काढला, एरियावरून स्ट्रेस काढला. बघा, पहिला जो प्रश्न होता,
क्वेश्चन मध्ये डायमीटर दिलता, तर डायमीटर वरून पहिला फॉर्म्युला कोणता वापरला? एरियाचा. तिथून एरिया काढला, एरिया या फॉर्म्युलामध्ये पुट केला, तिथून स्ट्रेस काढला. आता उलट होऊ शकतं की डायमीटर विचारलं जाणार, तर आपल्याला काय करावं लागन? या स्ट्रेसच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला एरिया काढावं लागन आणि एरियाची व्हॅल्यू इथं पुट करून इथून डायमीटर काढावं लागन. तर त्यासाठी एक सोडून ठेवू त्याला आधीच, की अशा टाईपनं आपण त्याला सॉल्व्ह करणार आहे. डायमीटर जर विचारला तर नीट लक्षात ठेवा, डायमीटर जर विचारला तर पहिला फॉर्म्युला स्ट्रेस इज इक्वल टू लोड डिवाइड बाय एरिया हा वापरणार आपण. एरिया जाणार स्ट्रेसच्या जागेवर, स्ट्रेस येणार एरियाच्या जागेवर, असं आपण बनवून ठेवलं होतं. पी डिवाइड बाय सिग्मा. एरिया जाणार स्ट्रेसच्या जागेवरती आणि स्ट्रेस सिग्मा येणार एच्या जागेवरती, असं आपलं फॉर्म्युला तयार होणार. बरोबर? म्हणजे पी ची व्हॅल्यू प्रश्नात दिलेली असन, सिग्माची व्हॅल्यू सुद्धा प्रश्नामध्ये दिलेली असन. इथं पी ची व्हॅल्यू, इथं सिग्माची व्हॅल्यू पुट केली, तुम्हाला एरिया भेटन. आणि दुसरा फॉर्म्युला आपला एरियाचा असतो, काय असतो? पाय बाय 4 डी चा स्क्वेअर. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला डी काढायचा आहे. काय काढायचं आहे? डी. तर इथं बेसिक रूल काय सांगतो आपल्याला? डी जर काढायचा असेल तर बाकीच्या ज्या काही व्हॅल्यू तुम्हाला इकडे दिसायला, काय काय दिसायला बघा? ही पायची व्हॅल्यू दिसायली, हा 4 दिसायला आणि हा स्क्वेअर दिसायला, हे सगळं उचलून आपल्याला लेफ्ट साईडला टाकायचंय. बरोबर? या एरिया सोबत. तर कसं पुट करता येईल? तर बघा, इक्वल टूच्या जागी इक्वल टू, एच्या जागेवर ए लिहिलं. हे जे भागाकारामधले 4 आहे, हे वरती जाणार गुणाकारामध्ये, सर्वांना मान्य आहे? बरोबर? बेसिक आपण शिकलेलो आहे. जर एखादी व्हॅल्यू भागाकारात असन, इकडे आल्यावर वर जात असते. ते बघा, डिवाइड मधली व्हॅल्यू इकडे आली एरियाकडं, तर वरती लिहिले एरिया सोबत 4. ही जी पायची व्हॅल्यू आहे ती वर होती न्यूमरेटर मध्ये, इक्वल टूच्या इकडे आली तर डिवाइड मध्ये लिहिलं पाय, डिवाइड मध्ये लिहिलं पाय. क्लिअर एवढं? आणि इकडून काय उरला? डीचा स्क्वेअर उरला, डीचा स्क्वेअर उरला. आता यो आपल्याला स्क्वेअर बी कट करायचा आहे. आपल्याला काय करायचं? आता यो स्क्वेअर सुद्धा इथून कट करायचा आहे. हे बघा, स्क्वेअर सुद्धा आपण कट करू. मग स्क्वेअर कुठं जाणार? इकडं, परंतु त्याचा स्क्वेअर रूट बनणार. काय बनणार? स्क्वेअर रूट. इकडचा वर्ग इकडे आल्यावर काय बनतो? वर्गमूळ. बनला डीचा फॉर्म्युला. म्हणजे डायरेक्ट तुम्ही डी असं फाईंड करू शकते, अंडर रूट मध्ये 4 गुणिले एरिया डिवाइड बाय पाय. डायरेक्ट डी कसं फाईंड करायचं? 4 गुणिले एरिया डिवायडेड बाय पाय. चला लिहून घ्या 2 स्टेप. की पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला स्ट्रेस दिलेला असन, म्हणून आपण पी बाय स्ट्रेस न एरिया काढणार आणि एरिया भेटल्याच्या नंतर यो फॉर्म्युला लिहिणार, त्याच्या खाली हा फॉर्म्युला लिहिणार. म्हणजे याच्यावरून हा आला. बरं, असं की सेपरेट पार्ट करायची गरज नाही, याला पार्ट करायची गरज नाहीये, याच्यावरून हा तयार झाला. मग कसं तयार झाला? आता आपण परत 2 न्यूमेरिकल बघणार आहे, तर त्यामध्ये पुन्हा एकदा हे सांगणार आहे. चालतंय? आता सध्या लिहून ठेवा आणि आता याच्यावरती न्यूमेरिकल बघू. चला क्वेश्चन बघूया. झालंय लिहून? A load of 6 kilonewton, 6 kilonewton is to be raised, with the help of, with the help of, with the help of steel cable, with the help of स्टील केबल. बघा आता काय म्हटलेलं आहे की एक लोड आहे 6 किलो न्यूटनचा. बरोबर आहे? एक लोड दिलाय 6 किलो न्यूटनचा. लोड म्हणजे पी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 6 किलो न्यूटनचं. मग हे वर्डचं मिनिंग सांगायला, इज टू बी रेज विथ द हेल्प ऑफ स्टील केबल. एक स्टीलची केबल आहे, वायर आहे, आणि त्यानं त्याचा यूज करून त्याच्या हेल्पनी आपण 6 किलो न्यूटनचा लोड आपण उचलणार आहे. पुढे म्हटलेलं आहे बघा, फाइंड जी वायर आहे, आता त्याला केबल नाव दिलं इथं. फाइंड द मिनिमम डायमीटर, फाइंड द मिनिमम डायामीटर ऑफ स्टील केबल.
ती जी स्टीलची केबल आहे, जी काही वायर असन, समजा ही अशी या थिकनेसची वायर होती, त्या वायरचा हा जो डायमीटर आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. इफ स्ट्रेस not to exceed 110 न्यूटन पर mm स्क्वेअर. स्ट्रेस नॉट टू एक्सीड 110 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय केलंय बघा, सगळ्यात पहिले गिवन डेटा मध्ये आपण एक एक व्हॅल्यू लिहून घेत असतो तसं लिहून घेऊ. बघा गिवन, पहिलं वाक्य परत वाचतो, अ लोड ऑफ 6 किलो न्यूटन. याच्यावरून आपल्याला लगेच समजलं की एक लोड आहे 6 किलो न्यूटनचा. लोडला पी या लेटरनं आपण डिनोट करतो. पी बरोबर 6 किलो न्यूटन. किलो शब्द वाचला की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे किलो इथं चालत नाही, त्या किलोच्या जागेवर 10⁻³ लिहावं लागतं. 6 इंटू 10⁻³ न्यूटन. बघा 6 किलो होता, त्याला 6 इंटू 10⁻³ न्यूटन लिहिलं. क्लिअर. इज टू बी रेज विथ द हेल्प ऑफ स्टील केबल. एक स्टील केबलचा वापर करून त्याला आपण उचललं. त्याची स्टील केबल होती, त्याचा मिनिमम डायमीटर म्हणजे त्याचा डायमीटर आपल्याला काढायचा आहे. फाइंड म्हटलंय बघा, मग डायमीटर आपल्याला फाइंड करायचंय. क्लिअर एवढं. डायमीटर आपल्याला फाइंड करायचंय. इफ स्ट्रेस नॉट टू एक्सीड 110 न्यूटन पर mm स्क्वेअर, म्हणजे स्ट्रेसची जी व्हॅल्यू आहे ती 110च्या पुढे गेली नाही पाहिजे. नॉट टू एक्सीड या शब्दाचा अर्थ काय, त्याच्यापेक्षा जास्त नाही झाली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त गेली नाही पाहिजे. याचाच अर्थ मॅक्झिमम स्ट्रेस किती आहे, 110. मॅक्झिमम स्ट्रेस किती, 110. मग ह्या वर्ड मुळे कन्फ्युज होऊ नका. डायरेक्ट एवढं लक्षात ठेवा, स्ट्रेस किती आहे, 110. स्ट्रेस किती दिलेला आहे, 110 न्यूटन पर mm स्क्वेअर. सिग्माची व्हॅल्यू किती आहे, 110 न्यूटन पर mm स्क्वेअर. बघा आता सारखा प्रश्न आहे की उलट जायचंय आपल्याला. आता स्ट्रेस दिलेला आहे आणि डायमीटर विचारला, तर पहिले आपण स्ट्रेसचा फॉर्म्युला वापरून तिथून एरिया काढू. पहिला फॉर्म्युला कोणता वापरायचा, स्ट्रेसचा. लोड डिवाइड बाय एरिया. एरिया इकडे जाणार आणि स्ट्रेस डिवाइड मध्ये येणार. बरोबर आहे. एरिया आणि स्ट्रेसची अदला बदली होणार. आता मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो बघा. एरिया इक्वल टू पी डिवाइड बाय सिग्मा. पी ची व्हॅल्यू किती आहे, 6 इंटू 10⁻³ 6 इंटू 10⁻³. सिग्मा डिवाइड मध्ये आला किती, 110. सिग्माची व्हॅल्यू इथं पुट केली 110. देअरफॉर ए इज इक्वल टू, इथून आपल्याला एरियाची व्हॅल्यू भेटेल बघा. $54.55 बरोबर. 54.55 mm स्क्वेअर. हा काय आला आपल्याकडं, एरिया आला. चालतंय. बघा सिंपल आहे एकदम. आपल्याला क्वेश्चन मध्ये स्ट्रेस दिलाय 110 सिग्मा, पी दिलंय 6 इंटू 10⁻³. स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो पी बाय एरिया. तर पीच्या जागेवर 6 इंटू 10⁻³ लिहिलं. ए नव्हता तर ए स्ट्रेसच्या जागेवर गेला आणि स्ट्रेस एरियाच्या जागेवर आला. डिवाइड मध्ये येतो म्हणून तो इकडे गेला आणि यो इकडे आला. तर 110 पुट केलं स्ट्रेसच्या जागेवरती, एरिया भेटला आपल्याला 54.55. दुसरा आपण एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे, π/4 डी चा स्क्वेअर. पण आपल्याला इथून डी काढायचा आहे, ते 4 जाणार बघा गुणाकारामध्ये, पाय येणार भागाकारामध्ये. जसं आपण आधी लिहून ठेवलेलं ऑलरेडी, तरी एकदा सांगते परत. हे 4 एरियाकडे गेले गुणाकारात, 4 गुणिले एरिया, पाय डिवाइड मध्ये आले भागाकारात, आणि जो डी चा स्क्वेअर होता तर स्क्वेअरच्या जागेवर येणार अंडररूट. स्क्वेअरचं काय होणार, अंडररूट. आता इथं व्हॅल्यू पुट करू. अंडररूट मध्ये 4 गुणिले 54.55 म्हणजे 54.55 डिवाइड बाय पाय, जी काही व्हॅल्यू येणार ती असणार आपलं डायमीटर. चालतंय. $8.33 आलंय. चला करेक्ट आहे, बरोबर सर्वांचं करेक्ट. 8.33 mm. युनिट पण लिहा त्याचं, 8.33 mm मध्ये. चला क्लिअर एवढं. 8.33 mm. चला करेक्ट, बरोबर.
चला अंडर रूट घ्या, तिथं अंडर रूट घेतलं ते आन्सर चुकणार बरं. चालतंय, बरोबर आहे 8.33 mm. समजला? सोपा क्वेश्चन आहे बघा, 4 मार्काला विचारला जातो. एकदम सिंपल क्वेश्चन होता. चला नेक्स्ट क्वेश्चन झालं लिहून. सेम क्वेश्चन, चला सॉल्व करा. A rod subjected to pull of 25 kilonewton. Pull of 25 kilonewton. Find the maximum diameter. बघा परत डायमीटर फाइंड करायचं आहे. फाइंड द मॅक्झिमम डायमीटर इफ stress not to exceed 100 Newton per mm square. 100 Newton per mm square. Stress not to exceed 100 Newton per mm square. चला फाइंड करा लवकर. पहिले एरिया काढावं लागेल आपल्याला स्ट्रेसचा फॉर्म्युला वापरून, आणि त्याच्यानंतर डायमीटर. इकडे गिवन डेटा लिहितो बघा. गिवन अ रॉड इज सब्जेक्टेड टू पुल ऑफ 25 kilonewton. पुल लोड फोर्स सगळे एकच असते. 25 किलो न्यूटन. किलो साठी 10⁻³ ने मल्टिप्लाय केलंय बघा, हे विसरायचं नाही कोणीच. इथं किलो शब्द दिसला डोक्यामध्ये एकदम फिट करून ठेवायचं. हे किलो शब्द दिसला 10³ ने मल्टिप्लाय करा. अर्थ किलो शब्द दिसला 10³ ने मल्टिप्लाय करा. फाइंड द मॅक्झिमम डायमीटर. डायमीटरची व्हॅल्यू फाइंड म्हटलेलं आहे. फाइंड डायमीटर याचा अर्थ क्वेश्चन मार्क. डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. स्ट्रेस नॉट टू एक्सीड 100 न्यूटन पर mm स्क्वेअर. स्ट्रेस 100 पेक्षा जास्त नाही गेला पाहिजे, म्हणजे स्ट्रेसची व्हॅल्यू दिलेली आहे 100 न्यूटन पर mm स्क्वेअर. चालतंय. चला फर्स्ट फॉर्म्युला आपण इथं वापरणं स्ट्रेसचाच, फोर्स डिवाइड बाय एरिया. परंतु एरिया जाणार स्ट्रेसच्या जागेवर, स्ट्रेस येणार एरियाच्या जागेवर. बघा एरिया गेला स्ट्रेसच्या जागेवर, स्ट्रेस आला एरियाच्या जागेवर. टी ची व्हॅल्यू 25 इंटू 10⁻³ आणि स्ट्रेसची व्हॅल्यू आहे 100. स्ट्रेसची व्हॅल्यू आहे 100. तर एरिया येतो बघा 2500 mm स्क्वेअर. चालतंय. एरिया येतो बघा 2500 mm स्क्वेअर. सॉरी 250. 2500 ने 250. चालतंय, 3 0 होते ते 2 कॅन्सल झाले. 250 mm स्क्वेअर. चालतंय. आणि त्याच्यानंतर एरियावरून काय काढायचं आपल्याला, डायमीटर. सेकंड फॉर्म्युला कोणता आहे आपला, एरिया इज इक्वल टू π/4 डायमीटरचा स्क्वेअर. या फॉर्म्युल्यामधून आपल्याला फाइंड आउट करायचा हा डायमीटर. म्हणून त्याच्यासोबत हे जे 4 मल्टिप्लाय डिवाइड मध्ये ते मल्टिप्लाय मध्ये जाणार आणि पाय डिवाइड मध्ये येणार. तर फॉर्म्युला असा बनणार की 4 गुणिले एरिया डिवायडेड बाय पाय. बघा 4 गुणाकारामध्ये पाय डिवाइड मध्ये, आणि जो स्क्वेअर आहे त्याचा बनणार अंडर रूट. स्क्वेअरचा बनला अंडर रूट. तर अंडर रूट मध्ये 4 गुणिले 250 डिवाइड बाय पाय ही येणार आपली डायमीटरची व्हॅल्यू. समजलंय. एरिया 250 तिथं पुट केला. 17.84. चला करेक्ट आहे सर्वांचं, व्हेरी गुड. 17.84. 17.84 mm. चला डायमीटर काय आला
17.84 mm. चला, क्लिअर सर्वांना? व्हेरी गुड. बरोबर, करेक्ट. सौरभ, निकिता, ऋतुजा, मयुरी, बरोबर. बरोबर अक्षय, ओंकार, करेक्ट. चला, बरोबर आहे. 17.84 mm. समजलाय क्वेश्चन? बघा, 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. युनिट टेस्ट मध्ये असा येऊ शकतो, कारण की भरपूर जणांना वाटतं की हा क्वेश्चन लय अवघड आहे. का बरं अवघड वाटतो? कारण की हे जो डायमीटरचा पॉइंट आहे, हे जास्त करून शिकवलं जात नाही. चालतं, मग हे भरपूर स्टुडंटला जमत नाही की डी चा फॉर्म्युला आला कुठून. तर बेसिक आहे आपला रूल. एरियाचा जो फॉर्म्युला होता त्याच्यावरून आपण कशाचा फॉर्म्युला तयार केला? डी चा. म्हणून असं वेगळं काही फॉर्म्युला नाही येतो, एरियावरूनच आपण डी काढलेला आहे. चालतंय, एरियावरूनच काय काढतो आपण? डी काढतो. म्हणून या टाईपच्या क्वेश्चनचे चान्सेस जास्त आहे बरं. एक्झाम मध्ये या टाईपचे क्वेश्चन जास्त करून विचारले जाऊ शकते. थोडस जर आपण ज्याला प्रॅक्टिस नाही दिली, वाचलं नाही, रीड नाही केलं, ते ऐन टाइमला आपल्याला आठवत नाही की डायमीटर कसा काढायचा. तर यो पॉइंट लक्षात ठेवा. आपण सेपरेट पण लिहून ठेवले. चला, आता नेक्स्ट बघू. चला, आता एक नेक्स्ट पॉइंट होता बघा आपला हुक्स लॉचा. आठवते सर्वांना? आपण फिजिक्स मध्ये शिकलो होतो हुक्स लॉ. हुक्स लॉचा एक पॉइंट होता. काय म्हटलं होतं आपण याच्यामध्ये? स्टेटमेंट होतं एक, विदिन इलास्टिक लिमिट. काय म्हटलं होतं बघा? विदिन इलास्टिक लिमिट. यो शब्द सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बरं. कोणती लिमिट? इलास्टिक लिमिट. आता हे इलास्टिक लिमिट वगैरे आपण ते ह्याच्यामध्ये बघणार आहे, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये. पण सध्या पहिले आपण त्याच्या आधी काय बघायलोय? हुक्स लॉ. काय म्हटलंय बघा? विदिन इलास्टिक लिमिट. आपण आतापर्यंत 2 प्रॉपर्टी शिकलो, 2 पॉइंट शिकलो, एक स्ट्रेस आणि एक स्ट्रेन. मग इथं म्हणायचं विदिन इलास्टिक लिमिट, स्ट्रेस म्हणजे कोण? सिग्मा. स्ट्रेस म्हणजे कोण? सिग्मा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे कोण? स्मॉल ई. चालतंय, यो काय आपला हुक्स लॉ आहे बघा. विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. काय म्हटलं बघा? विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. 2-3 वेळेस म्हणून बघा, हे लर्न होऊन जाईल. आतापर्यंत आपण 2च प्रॉपर्टी शिकलो. कोणत्या कोणत्या 2? एक आपण डिफाईन स्ट्रेस आणि स्ट्रेन असे 2 पॉइंट बघितले. स्ट्रेस म्हणजे लोड डिवाइड बाय एरिया, आणि स्ट्रेन म्हणजे चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. तिथं डायमेन्शन आपण कन्सिडर केलं लेंथ, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. बरोबर आहे. मग तेच 2 पॉइंट जे होते ते एक दुसऱ्याला कशा असणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे जे 2 पॉइंट आहे आपले स्ट्रेस आणि स्ट्रेन, हे एक दुसऱ्याला कसे असणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. त्याला जर आपण असं म्हणू मॅथमॅटिकली, एक लाईन सोडून असं खाली लिहा, कॉमा द्या. मॅथमॅटिकली स्ट्रेस म्हणजे की सिग्मा डायरेक्टली प्रपोर्शनलचं चिन्ह असं अल्फा जसं काढतो आपण, तो दुसरा वर्ड आहे आपला स्ट्रेन, स्मॉल ई. मग असं शॉर्ट मध्ये तर लक्षात ठेवायचं, स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. चालतंय, स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. मग याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की बघा, स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन आहे, आणि आपल्याला माहिती आहे की डायरेक्टली प्रपोर्शनलचं चिन्ह जर काढायचं असन, हा रूल सर्वांनी लक्षात ठेवा. डायरेक्टली प्रपोर्शनल चिन्ह आपल्याला इथून काढून इक्वल टू लिहायचं असन, ते एका कॉन्स्टंटनं तिथं मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे हा स्ट्रेस, इकडून कोण आहे? स्ट्रेन. याला हटवायचं आणि इथं इक्वल टूचं चिन्ह जर लावायचं, बरोबर आहे, इथं जर आपल्याला इक्वल टूचं चिन्ह जर लावायचं, तिथे एक कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करावा लागतो. तो कॉन्स्टंट लिहू आपण इथं कॅपिटल ई. कॉन्स्टंट काय लिहिला बघा इथं? कॅपिटल ई. चालतं बघा, स्ट्रेस तर आहेच, स्ट्रेन सुद्धा आहे. हे डायरेक्टली प्रपोर्शनलचं चिन्ह हटवलं, त्याच्या जागेवर इक्वल टू लिहिलं, तर इथं एक कॉन्स्टंट मल्टिप्लाय करावा लागतो. तो कॉन्स्टंट म्हणजे कॅपिटल
ई लिहिला, वेअर तो कॅपिटल ई जो लिहिला आपण तो त्याला म्हणू शकतो आपण कॉन्स्टंट ऑफ कोणा जागेवर प्रपोर्शनलच्या जागेवर आलं ते कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आणि त्याचंच नाव आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, त्याचं नाव काय? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. हे लक्षात ठेवा. कॅपिटल ईला काय नाव आहे? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. चालतं. कॅपिटल ईला काय म्हणू शकतो आपण? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बघा, हुक्स लॉ पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. स्टेटमेंट लिहिण्यासाठी 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. स्टेट हुक्स लॉ चालतंय. जेव्हा आपलं युनिट टेस्ट होणार तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो असतो तो आपला 2-2 मार्कासाठी, त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे असते. इथं 2 मार्कासाठी मग काय विचारलं जाणार? जसं की मग फर्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला डिफाईन मुवमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशनचा एक पॉईंट आपला बाकी आहे तिथं, तो आपण रिव्हिजन म्हणून घेणार होतो बघा. त्याच्यानंतर पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम याचे स्टेटमेंट विचारतील आणि फॉर्म्युला विचारू शकते एखादा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा. आणि या चॅप्टर मध्ये स्ट्रेस स्ट्रेनची डेफिनेशन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कोणता? हुक्स लॉ. जसं मेकॅनिक्स मध्ये आपल्याला एक लॉ होता तो तिथं विचारला गेला होता, सेम तसं लॉ ऑफ मशीन जो होता तसाच एक लॉ या चॅप्टर मध्ये सुद्धा आहे, हुक्स लॉ. मग हुक्स लॉ काय म्हणतो? विदिन इलास्टिक लिमिट. यो शब्द जर तुम्ही लिहिला नाही आणि तुम्ही एवढं सगळं जरी लिहिलं तरी तुम्हाला 0 मार्क पडतील. चालतं. यो जर शब्द आपण इथून कट केला, चालतंय, यो जर आपण इथून कट केला तर याचे आपल्याला 0 मार्क भेटतील. याचं काही मिनिंग नाहीये. आपल्याला हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की यो वर्ड तिथं आला पाहिजे. भरपूर जण वर्ड विसरून जाते. हे सगळं लिहून येणार, तुम्ही पूर्ण पेज भरून लिहून येणार, पण यो वर्ड नसणार म्हणून तुम्हाला डायरेक्ट 0 मार्क भेटणार. म्हणून हायलाइट करून ठेवा. यो शब्द सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, यो आलाच पाहिजे. आणि लॉ मध्ये तुम्ही कोणताच वर्ड गायब नाही करू शकत. विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. त्याच्याखाली असं सिम्बॉल रिप्रेझेंटेशन करायचंय, स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. त्याला असं म्हणू शकतो आपण मॅथमॅटिकली. चालतं. स्ट्रेसचा सिम्बॉल सिग्मा, स्ट्रेनचा स्मॉल ई. डायरेक्टली प्रोपोर्शनल हटवलं, त्याच्या जागेवर आपण इक्वल टू लावलं, त्याला कॅपिटल ई ने मल्टिप्लाय केलं. कॅपिटल ई म्हणजे आपला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. याचा अर्थ राहतो की या प्रपोर्शनॅलिटी चिन्हाच्या जागेवर घेतलेला कॉन्स्टंट. आणि त्यालाच काय म्हणू शकतो आपण? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. त्यालाच काय म्हणता येतं? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, कॅपिटल ई ची व्हॅल्यू. क्लिअर इथपर्यंत? चालतं. यालाच काय म्हणणार आपण? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बघा, पुन्हा एकदा सांगतो. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. याला दुसरं नाव आहे यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस डिनोट करणार आपण त्याला कॅपिटल ई लेटरनं. कॅपिटल ई लेटरनं. आता इथं जर तुम्ही बघितलं तर आपलं असं इक्वेशन आलेलं आहे, स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई मल्टिप्लाइड बाय स्मॉल ई. तर आपल्याला कॅपिटल ई काढायचा असेल तर हा स्मॉल ई मल्टिप्लाय मधला जो आहे तो डिवाइड मध्ये येणार, म्हणजे स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन बरोबर कॅपिटल ई. असा आपला फॉर्म्युला तयार होणार. वरती कोण दिसायला न्यूमरेटर मध्ये? स्ट्रेस. डिवाइड मध्ये कोण आहे? स्ट्रेन. कोणत्या टाईपचा स्ट्रेस स्ट्रेन आहे? तो टेन्साईल टाईपचा स्ट्रेस स्ट्रेन आहे. चालतं. किंवा लिनियर पण आपण म्हणू शकतो, लिनियर स्ट्रेस आणि स्ट्रेन किंवा टेन्साईल स्ट्रेस ऑर स्ट्रेन. म्हणून आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीला म्हणू शकतो इट इज रेशो ऑफ टेन्साईल स्ट्रेस म्हणजे कोण? सिग्मा टू द टेन्साईल स्ट्रेन. टेन्साईल स्ट्रेन स्मॉल ई. चालतंय. बघा, इट इज द रेशो ऑफ टेन्साईल स्ट्रेस टू द टेन्साईल स्ट्रेन. बरोबर आहे. कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. म्हणजे आतापर्यंत आपण 2 फॉर्म्युले शिकले होतो. बरोबर आहे. 2 फॉर्म्युले कोणते शिकलो होतो आपण? एक होता स्ट्रेस, दुसरा होता स्ट्रेन. बरोबर. एक होता स्ट्रेस,
दुसरा होता स्ट्रेन. त्याच दोन फॉर्म्युलाचा जर भागाकार केला तर आपल्याला नवीन प्रॉपर्टी भेटली. कोणती? कॅपिटल ई, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आणि याच्यामध्ये स्ट्रेनला तर युनिटच नसतं आणि स्ट्रेसचे युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन पर एम स्क्वेअर. याचं सुद्धा आपण म्हणू शकतो न्यूटन पर mm². याचं सुद्धा याचं युनिट काय? न्यूटन पर mm². चालतंय. ती प्रॉपर्टी लिहून घ्या. टेन्साईल स्ट्रेस टू द टेन्साईल स्ट्रेन, किंवा कॉम्प्रेसिव्ह पण चालतं, टेन्साईल और कॉम्प्रेसिव्ह. पण आपण एकच शब्द लक्षात ठेवतो, टेन्साईल स्ट्रेस टू द टेन्साईल स्ट्रेन म्हणजे आपलं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. त्यालाच अल्टरनेट नाव आपण दिलेलं आहे यंग्स मॉड्युलस. चालतंय. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी और यंग्स मॉड्युलस कोणाचा रेशो आहे? टेन्साईल स्ट्रेस टू द टेन्साईल स्ट्रेनचा. आणि स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन हा कोणता लॉ आहे? विदिन इलास्टिक लिमिट, हुक्स लॉ. चालतं. चला लिहून घ्या. पुन्हा एकदा मी परत 3 फॉर्म्युले घेतो. आज एवढंच बघणार आहे आपण, एवढे 3 फॉर्म्युले आणि याच्यावरून एक डेल्टा एलचं इक्वेशन. एवढं तुम्ही लर्न करायचं व्यवस्थित. त्याच्यानंतर ज्याचे न्यूमेरिकल होतील आणि पूर्ण चॅप्टर मध्ये आता हेच असणार आहे. एवढं 3च फॉर्म्युल्यावरती आपल्याला रिपीटेड क्वेश्चन आहे. एवढं लक्षात ठेवा. यो जो फॉर्म्युला आहे याच्यावरून आपण आता याची व्हॅल्यू पुट केल्यानंतर एक फॉर्म्युला तयार होणार आणि तोच फॉर्म्युला तुम्हाला 6 मार्कासाठी विचारला जातो. बरं, आत्ताच सांगायलो त्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला 6 मार्काचा एक क्वेश्चन फिक्स असतो दरवर्षी. चालतंय. यो एकच बेसिक पॉइंट आहे बघा, सगळ्यात बेसिक आहे. एकदम स्लो आपण एक एक फॉर्म्युला रोज एकच फॉर्म्युला बघतोय. चालतंय. इथपर्यंत तुमचं कॉलेजमध्ये एका लेक्चरमध्ये सगळं संपणार आहे. चालतंय. पण आपण एकदम स्लो जाऊ, ते आपल्याला लर्न सुद्धा झालं पाहिजे. बघा, फर्स्ट लेक्चर आपण जेव्हा घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण स्ट्रेसचा फॉर्म्युला बघितला होता, लोड डिवायडेड बाय एरिया. आठवतंय? बघा, स्ट्रेसचा फॉर्म्युला होता लोड डिवाइड बाय एरिया. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपण स्ट्रेन बघितला. स्ट्रेनचा फॉर्म्युला होता डायमेन्शन वरती बघितला होता आणि तर डायमेन्शन आपण सध्या लेंथ कन्सिडर केलेली. लिनियर स्ट्रेनसाठी लेंथ कन्सिडर केली होती, चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. बरोबर आहे. बघा आता स्ट्रेस लोड डिवाइड बाय एरिया, स्ट्रेन चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. आणि आता आपण एक तिसरा फॉर्म्युला बघितला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. तिसरा फॉर्म्युला कोणता बघितला आपण? स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. चला एकदा रीड करा वापस तिन्ही फॉर्म्युले. चालतंय. व्यवस्थित एकदा रीड करा, मग आपण या फॉर्म्युल्याला सॉल्व्ह करू. चला एकदा परत असं रीड करायचं की स्ट्रेसची व्हॅल्यू काय आहे? तर स्ट्रेसची व्हॅल्यू आहे P डिवाइड बाय ए. कसं पाठ करायचं बघा, स्ट्रेसची व्हॅल्यू काय आहे? तर स्ट्रेस म्हणजे आहे P डिवाइड बाय ए. स्ट्रेनची व्हॅल्यू काय म्हणजे जिथं तुम्हाला ई दिसणार त्या जागेवर तुम्ही काय लिहिणार आहे? डेल्टा एल बाय एल, चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. असं आपण लर्न करू शकतो याला की स्ट्रेसची व्हॅल्यू स्ट्रेसच्या जागेवरती P भागिले ए लिहायचंय. त्याच्यानंतर ईच्या जागेवरती डेल्टा एल बाय एल लिहायचंय स्ट्रेनच्या जागेवरती. आणि मग त्याला बेसिक मॅथमॅटिक्सचा रूल वापरून म्हणजे इक्वल टूच्या इकडं तिकडं आपण जे चेंज करतो तो रूल वापरून आपण इथून डेल्टा एल ची व्हॅल्यू काढणार आहे. चला वाचा एकदा. चला चलाय बघा, आपल्याला फाइंड करायचं आहे डिफॉर्मेशन. त्यालाच म्हणतो आपण चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ. बरोबर आहे. डिफॉर्मेशन शब्द येणार किंवा चेंज इन लेंथ येणार. त्यालाच आपण त्या दिवशी सुद्धा बघितलं होतं बघा, एक इलॉंगेशन नावाचा शब्द आला होता ज्याला आपण म्हणतो डेल्टा एल. हे आपल्याला काढायचंय. आता कसं काढणार? तर आपल्याकडं यो फॉर्म्युला नवीन आलेला आहे आता, ई इज इक्वल टू कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. यो फॉर्म्युला मी इथे लिहितो सगळ्यात पहिले. बघा, कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन असा आपण फॉर्म्युला लिहिला. बरोबर आहे.
कॅपिटल ई इज इक्वल टू, कॅपिटल ई म्हणजे कोण, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता तुम्हाला काय म्हटलं होतं मी, याची व्हॅल्यू काय पाठ करायची होती आपल्याला, स्ट्रेस म्हणजे पी डिवाइड बाय ए. मग या स्ट्रेसच्या जागेवरती आपण असं लिहू शकतो, पी डिवायडेड बाय ए लिहिलंय बघा. काही अडचण कोणाला, बघा या स्ट्रेसच्या जागेवर आपण लिहिलंय पी डिवाइड बाय ए. क्लिअर. त्याच्यानंतर हा जो स्मॉल ई आहे बघा, हा जो स्मॉल ई आहे याच्या जागेवर आपण लिहू शकतो डेल्टा एल बाय एल, डेल्टा एल डिवाइड बाय एल. चालतंय, डेल्टा एल डिवाइड बाय एल. डेल्टा एल डिवाइड बाय एल लिहिलंय असं. परंतु आता आपल्याला फाइंड काय करायचंय बघा, आपल्याला फाइंड करायचं इथून डेल्टा एल ची व्हॅल्यू. आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे, बरोबर. याला आता पहिले आपलं बेसिक रूल नुसार काय म्हणतं बघा, पीच्या डिवाइड मध्ये एरिया आहे आणि या पूर्णच्या डिवाइड मध्ये डेल्टा एल बाय एल आहे. मग मॅथमॅटिक्सचा रूल काय सांगतो, जी पण व्हॅल्यू कम्प्लिटली डिवाइड मध्ये असते, जी पण व्हॅल्यू कम्प्लिटली डिवाइड मध्ये असते ती वर गेल्यावरती रिव्हर्स करायची. चालतं बघा, डिनॉमिनेटरच्या पण डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे भागाकाराच्या सुद्धा, हे बघा यो एक भागाकार आणि यो एक भागाकार, भागाकाराच्या सुद्धा भागाकारामध्ये जर व्हॅल्यू असन तर ती रिव्हर्स करा वर गेल्यावरती. म्हणजे इक्वेशन असं दिसन, इकडं ई काहीच नाही केलं, वरती पी डिवाइड बाय ए याला पण तसंच ठेवलं. आता इथं डेल्टा एल बाय एल भागाकारात आहे, त्याला आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट करायलो, तर डेल्टा एलच्या भागाकारात आले तर उलट करा, एल भागिले डेल्टा एल, एल भागिले डेल्टा एल. काय केलं बघा, एल डिवायडेड बाय डेल्टा एल. चालतं, कॅपिटल लेटर मध्ये लिहितो वाटलं. आणि भेटलं आपल्याला काय काढायचंय, डेल्टा एल काढायचंय, तो जाणार याच्या जागेवरती आणि ई येणार त्याच्या जागेवरती. चालतं, ई कोणाच्या जागेवर आला, डेल्टा एलच्या. तर डेल्टा एल इज इक्वल टू पी एल डिवायडेड बाय ए. चालतंय, पी एल डिवायडेड बाय ए. चालतं बघा, कॅपिटल इकडे आला, डेल्टा एल इकडे आला, तर डेल्टा एलचा फॉर्म्युला आता समजा डेरिवेशन नसन बी समजलं तर ते आपल्याला विचारणार नाही एक्झाम मध्ये, आपल्याला नुसते फॉर्म्युला पाठ करायचा की डेल्टा एलचा फॉर्म्युला काय, पी एल डिवायडेड बाय ए, पी एल डिवायडेड बाय ए इंटू ई. चालतं, आपण प्लेची स्पेलिंग लिहितो बघा, कसं लक्षात ठेवायचं, प्लेची स्पेलिंग लिहितो तर प्ले लिहित असताना वायच्या जागी फक्त ई लिहा. जरा तुम्ही वाय पण लिहिलं चालतं, प्लेची स्पेलिंग आहे आपली, वाय सुद्धा लिहिलं तुम्ही तर वाय म्हणजे यंग्स मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर प्ले शब्द लक्षात ठेवा, प्ले वर्ड म्हणजेच आपल्यावर डेल्टा एलचा फॉर्म्युला बघा, पी एल ए म्हणजे प्ले, प्ले शब्द लक्षात ठेवा, डेल्टा एलचा फॉर्म्युला काय, पी एल डिवायडेड बाय ए. असं काहीतरी ट्रिक वापरा आणि त्याला डोक्यामध्ये फिट करा. की समजा तुम्ही जर असं पाठ केलं पी इंटू एल भागिले ए डिवाइड बाय ई, ते तुम्ही विसरू शकते. डायरेक्ट तुम्हाला काय लक्षात, दोन व्हॅल्यू वर दोन व्हॅल्यू डिवाइड मध्ये येतं लॉजिक आहे. आणि त्याच्यामध्ये प्ले शब्द लक्षात ठेवायचा, प्ले शब्द लक्षात ठेवला तर बघा प्लेची स्पेलिंग पी एल डिवाइड बाय ए ई करून टाका, वायच्या जागेवर ई लिहा फक्त. चालतं, वायच्या जागेवर काय लिहायचं, ई लिहायचं. चालतं, तर यो सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, याच्यावरती आपण 6 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. यो लास्टचा जो फॉर्म्युला आपण बघितला डेल्टा एलचा, चला लिहून ठेवा सर्वांनी, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल डिवायडेड बाय ए. क्लिअर इथपर्यंत, डेल्टा एलचा फॉर्म्युला पी एल डिवाइड बाय ए. पी म्हणजे कोण, लोड, जो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला असन. एल म्हणजे लेंथ ऑफ बार, लेंथ ऑफ रॉड, जे काही आपल्याला बॉडी दिली असेल त्याची लेंथ. ए म्हणजे एरिया, रेक्टँगल असेल तर बी इंटू डी, सर्कल असेल तर पाय बाय 4 डी स्क्वेअर. आणि कॅपिटल ई म्हणजे आपलं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता यो फॉर्म्युला जर लिहून झाला असन, फक्त याच्यावरती विचार करा की जर आपल्याला कधी क्वेश्चन मध्ये चेंज इन लेंथ असं विचारलं, फाइंड आउट चेंज इन लेंथ, तर यो फॉर्म्युला सगळ्यात पहिले आठवायचा. चालतंय, जेव्हा पण क्वेश्चन मध्ये चेंज इन लेंथ, डिफॉर्मेशन, इलॉंगेशन, रिडक्शन असे जे काही शब्द आले तर डेल्टा एल आपल्याला असं त्याचं मिनिंग असतं की चेंज झालेला, काहीतरी चेंज झाला, इलॉंगेशन झालं, रिडक्शन झालं, ते चेंज झाला, तो जर फाइंड करायचा असन तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे पी एल डिवाइड बाय ए. मग यो फॉर्म्युला आठवला, मग याच्यामध्ये 4 व्हॅल्यूची आपल्याला गरज असते.
त्या 4 व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये आहे का नाहीये चेक करायचं. तर जास्त करून एरिया दिलेला नसतो. मग आपण पहिल्यापासून शिकत आलोय, डायमीटर दिला असन तर एरिया कसा काढायचा, डायमीटर दिला असन तर एरिया येणार π/4 डी स्क्वेअरने, बरोबर. यो फॉर्म्युला वापरून आपण काय करणार, एरिया काढणार π/4 डी स्क्वेअरनं. कॅपिटल ई ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली असते. चालतं, मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये कॅपिटल ई ची व्हॅल्यू डायरेक्ट देणार. लेंथ सुद्धा क्वेश्चन मध्ये देणार आणि पी ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली असणार आहे. चालतंय. तर हा जो फॉर्म्युला आहे यो उद्यापर्यंत सर्वांनी लर्न करून ठेवा. चालतंय. उद्या सर्वांचा पाठ पाहिजे, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला इझी जाणार.